आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। हिंगणगाव बुद्रुकमध्ये रेशन धान्य घोटाळा उघड, गावकऱ्यांचा संताप, पुरवठा विभागाकडून चौकशी सुरू। कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथे शासनाच्या रेशन धान्य योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून मृत व्यक्तींच्या नावे धान्य वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनेक वर्षांपासून रेशन दुकानदार मृतांची घरे दाखवून धान्य उचलत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अविवाहित मुलींचे लग्न होऊन त्या इतर ठिकाणी स्थायिक झाल्यानंतरही त्यांच्या नावावर धान्य उचलल्याचेही दस्तऐवजात आढळून आले। गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी रेशनच्या वेबसाईटवर ऑनलाईन पडताळणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलं। अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही सक्रिय दाखवून त्यांच्या नावाने महिने धान्य काढलं जात असल्याचं रेकॉर्डमध्ये स्पष्ट झालं। शासन नियमानुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबाला त्यांचे धान्य लगेच बंद होणं अपेक्षित असतानाही रेशन दुकानात ही नोंद दुरुस्त करण्यात आलेली नव्हती। उलट त्या नावाचा गैरवापर करून धान्य उचललं गेल्याचं समोर आलंय। तक्रार मिळताच पुरवठा विभागाने संबंधित रेशन दुकानदाराची चौकशी केली। प्राथमिक तपासात मृत व्यक्तींच्या नावाने धान्य उचलल्याचा प्रकार खरा असल्याचं दिसून आले असून पुढील कारवाईबाबत पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत। रेशन दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने गावकऱ्यात संताप व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। वर्षानुवर्षे आमचे हक्काचे धान्य खाल्ले गेले, मृतांच्या नावावर धान्य उचलणे ही अत्यंत घृणास्पद बाब आहे। यामध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर इतर गावातील नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून रेशन योजनेतील पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिले। पुरवठा विभागाकडून लवकरच या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होतात संपूर्ण घोटाळ्याचं गांभीर्य अधिक स्पष्ट होणार आहे। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।